ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते कोर्टपासून. तर आता इथे मैपत दामिनीला म्हणत असतो की त्या अर्जुन सुभेदारला कळलं असेल की आज त्याचा गेम ओव्हर, असं म्हणतो आता मैपत. त्याचे पाय आता लटलट लटलट कापत असतील असं म्हणतो मैपत. तर आता साक्षी सुद्धा म्हणते दामिनी देशमुखला की काय घाबरला होता तो तुमचा कॉन्फिडन्स बघून मॅडम, असं म्हणते आता साक्षी. तर आता दामिनी म्हणते माइंड गेम्स असतात साक्षी, हळूहळू येते माझ्या लक्षात मॅडम, असं म्हणते आता साक्षी. तर आता महिपत म्हणतो तशी तू लहानपणापासून हुशारच आहे, असं म्हणतो साक्षीला. तर मग आता पुढे हे म्हणतो की मला ह्या दामिनी मॅडमचा माइंड गेम काय आहे ना हे माझ्या डोक्यात शिरतच नाही, असं म्हणतो आता महिपत. तर आता दामिनी म्हणते कसं आहे शिकरे, प्रत्येक केस ही कोर्टाच्या आतच खेळायची नसते, काही गेम कोर्टाच्या बाहेर खेळायचे असतात, असं म्हणते ती. तरच फासे आपल्या बाजूनी पडतात, तसं आज पडलंय, असं म्हणते आता दामिनी. तर आता इथे मधुभाऊ आपल्या बॅरिकेडमध्ये येऊन थांबतात आणि मग आता सगळेच येतात आता. तर आता जज साहेब सुद्धा येतात आणि चालू होती हेअरिंग. तर आता जज म्हणतात ॲडव्होकेट दामिनी देशमुख कोर्टाकडे अशी अर्जंट हिअरिंग मागणं एनी इम्पॉर्टंट अपडेट, असं विचारतात ते. तर आता दामिनी म्हणते थँक्यू माय लॉर्ड. मी जेव्हा ही वात्सल्य आश्रमाची केस घेतली होती ना, तेव्हा मला वाटलं होतं की माझ्या आयुष्यातली ही सगळ्यात कठीण केस असणार आहे. पण जसं जसं एक एक हिअरिंग होत गेलं तसं तसं लक्षात येत गेलं की ॲक्च्युली ही ओपन अँड शट केस आहे, असं म्हणते दामिनी. मीच काय, माझ्याकडे एखादा नवीन लागलेला असिस्टंटसुद्धा ही केस लढू शकत होता आणि जिंकूही शकत होता. 4-5 वर्षाचा एक छोटासा मूलही सांगेल की साक्षी शिखरेचा ह्या केसशी काही संबंध नाही, असं म्हणते दामिनी. पण हे खूप अति झालं हा प्रेक्षक हो. म्हणजे 4-5 वर्षाचा मुलगा कसा काय सांगू शकतो आता केसबद्दल, तेही साक्षी नाही म्हणून ह्याच्यामध्ये. फारच फालतू लिहिलंय हे डायलॉग खरंच, की 4-5 वर्षाचं मुलंही सांगू शकेल की साक्षीचा ह्या केसशी काहीच संबंध नाही म्हणून. तर आता दामिनी पुढे म्हणते की मधुभाऊ पाटील ह्यांनी स्वतःचा गुन्हा मिटवण्यासाठी साक्षी शिखरे हे घेतलेलं एक नाव आहे फक्त, असं म्हणते दामिनी. ऑब्जेक्शन मिलॉर्ड, असं म्हणतो आता अर्जुन. माझी माझ्या आशिलाने आ- मा माझ्या आशिलाने गुन्हा केला आहे अशी स्टेटमेंट ॲडव्होकेट देशमुख करू शकत नाहीत, असं म्हणतो अर्जुन. गुन्हा हा कोणी केलाय हे कोर्ट ठरवेल, असं म्हणतो अर्जुन. ऑब्जेक्शन सस्टेंड, असं म्हणतात जज. तर आता अर्जुन म्हणतो थँक्यू मिलॉर्ड. तर आता दामिनी म्हणते मग हा खून साक्षी शिखरेने केलाय ह्याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे, असं म्हणते दामिनी अर्जुनला. हा पुरावा तुम्ही कोर्टात साबित करू शकता, असं विचारते आता दामिनी अर्जुनला. कारण साक्षी शिखरेचा ह्या केसशी काही संबंध नाही आणि मी पुरावे सादर केले आहेत, असं म्हणते आता दामिनी. तर आता दामिनी एक फाईल घेऊन जज साहेबांना देते. हा लोकेशन रिपोर्ट आणि फॉरेन्सिक रिपोर्ट, ह्या दोन्ही रिपोर्ट्समधनं एवढंच कळतं की साक्षी शिखरेचा या केसशी काहीही संबंध नाही. तर आता अर्जुन म्हणतो हे फॉरेन्सिक रिपोर्ट आणि लोकेशन रिपोर्ट ह्याच्या आधी सबमिट केलेले आहेत कोर्टामध्ये, असं म्हणतो अर्जुन. मग ते तुम्ही वाचले नाही आहेत का, असं म्हणते आता दामिनी. कारण त्या लोकेशन रिपोर्टनुसार साक्षी शिखरे संध्याकाळीच रिसॉर्टला गेली होती. तर आता अर्जुन म्हणतो पण मग मधले 2 तास ती रिसॉर्टमधून गायब होती आणि ती कुठे गेली होती हे तुम्ही अजून प्रूफ केलं नाही आहे, असं म्हणतो अर्जुन. मान्य आहे, पण तुम्ही तरी कुठे प्रूफ केलं की त्यातले 2 तास ती आश्रमात होती? कारण आश्रमात तिच्या पोटात तिच्या हाताचे ठसे कुठेही सापडलेले नाही आहेत. तरीही गेली 2 वर्ष तुम्ही माझ्या आशिलाला तिचा मानसिक छळ करताय. खोटे पुरावे दाखवत तिला अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न करताय. तर आता अर्जुन म्हणतो आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. मी कोर्टात सादर केलेले कोणतेही पुरावे खोटे नव्हते, असं म्हणतो अर्जुन. इनफॅक्ट यांची आशील मिस साक्षी शिखरे ह्या कोर्टात खोटं बोललेले आहेत आणि त्यांना याच्यासाठी शिक्षा सुद्धा झालेली आहे, असं म्हणतो अर्जुन. ऑब्जेक्शन सस्टेंड, असं म्हणतात जज. थँक्यू, असं म्हणतो आता अर्जुन. तेव्हा साक्षीला तिच्या लॉयरने मिसगाईड केलं होतं, असं म्हणते आता दामिनी. जे कोर्टामध्ये आधी सांगितलं गेलं आहे तेच तुम्ही परत परत का सांगताय, असं म्हणतो आता अर्जुन. नाही म्हणजे ह्याच्यासाठी तुम्ही अर्जंट हिअरिंग मागवून घेतली होती का, असं म्हणतो आता अर्जुन. कशाला कोर्टाचा वेळ वाया घालवताय तुम्ही, असं म्हणतो अर्जुन. वाव सुभेदार, आय मीन तुमच्या धाडसाचं कौतुक आहे मला, असं म्हणते आता दामिनी. म्हणजे गेली 2 वर्ष तुम्ही सतत ह्या कोर्टात अर्धवट पुरावे दाखल करताय. मी सादर केलेले पुरावे कसे खोटे आहेत
हे सुद्धा सिद्ध करण्याचा एक भूल का होईना तुम्ही सतत करताय आणि तरीही तुम्ही असं म्हणताय की मी कोर्टाचा वेळ वाया घालवतीये. इतकी मोठी कमाल आहे तुमची असं म्हणते आता दामिनी. मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारते ॲडव्होकेट अर्जुन. विलासचा खून साक्षी शिकरे हिने केलाय आणि मधुकर पाटील निर्दोष आहेत ह्यातला एकतरी ठोस पुरावा तुम्ही कोर्टात आत्ता या क्षणाला सादर करू शकता असं म्हणते दामिनी. तर आता इथे प्रतिमा आणि सुमनला दाखवलंय. तर मग आता सुमन म्हणते प्रतिमाला, वहिनी मी पण किती वेंदळी आहे बघा ना. आता पोहे करत होते आणि पोह्यातनं मीठच घालायला विसरले. नशीब वेळीच लक्षात आलं. मी पण कधी काय विसरेल सांगता येत नाही असं म्हणते आता सुमन. तर आता प्रतिमा म्हणते, तू एक छोटीशी गोष्ट विसरलीस तरी तुला इतकं वाईट वाटतंय. माझं काय होत असेल बघ. हां पण तुम्ही वेलची का सोलताय असं म्हणते आता सुमन. काय बनवणार आहात? अस्मितासाठी पौष्टिक लाडू बनवते असं म्हणते आता प्रतिमा. तिला दिवस गेल्याचे कळल्यापासून काहीही मी बनवलं नाही तिच्यासाठी. तिची आवड निवड काय माझ्या लक्षात नाही आहे, पण म्हटलं लाडू सगळ्यांनाच आवडतात तर तेच बनवूया. तेवढ्यातच आता प्रतिमाला कॉल येतो. तर आता सुमन बघते आणि म्हणते, वहिनी कल्पना वहिनींचाच फोन आहे. काय योगायोग आहे ना, स्पीकरवर टाक ना जरा असं म्हणते आता प्रतिमा. तर आता सुमन म्हणते हॅलो. तर आता कल्पना म्हणते, अगं तिथे प्रतिमा आहे का असं म्हणते कल्पना आता. हो हो मी तेच आहे कल्पना, बोल असं म्हणते प्रतिमा. अगं प्रतिमा, मी तुम्हाला दोघींना ना एक कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यासाठी फोन केलाय असं म्हणते कल्पना. आम्ही का नाही उद्या अस्मिताची चोरोटी भरतोय. म्हणजे तेव्हा कोणीही बाहेरच्या नसतात ना गं असं म्हणते कल्पना. पण तुम्ही दोघी घरच्याच आहात, तेव्हा तुम्ही नक्की यायचंय. हो अगदी नक्की येऊ असं म्हणते आता प्रतिमा. बरं भेटूया उद्या असं म्हणते कल्पना. बाय असं म्हणते कल्पना. तर आता इथे सुमन म्हणते, बरं झालं वैरी तुम्ही लाडू करताय, आता लाडू घेऊन आपण दोघी जाऊया असं म्हणते सुमन. तर आता इथे परत कोर्ट सीन दाखवलंय. तर आता अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड कोणतेही पुरावे ताबडतोब सादर करता येत नाही. तर आता दामिनी म्हणते, ताबडतोब? युअर ऑनर ताबडतोब? अहो जज साहेब गेले 2 वर्ष अर्जुन सुभेदार हेच करतायत. गेली 2 वर्ष ते माझ्या आशिलावर त्यांचा मानसिक छळ करतायत. याला जबाबदार कोण आहे? आणि आज सुद्धा ते काय वेगळं करतायत, तेच करतायत. तर आता इथे परत पूर्णाजीला दाखवलंय. तर आता पूर्णाजी म्हणते, कल्पना घरात हे असले डॉक्टर आणि वकील असले ना तर डोक्याला असा ताप होतो बघ असं म्हणते आता पूर्णाजी. अगं केस अर्जुनची आणि टेन्शन मला आलंय. ह्या अर्जुनची केस आणि टेन्शन मला आलंय असं म्हणते आता पूर्णाची. त्या देशमुख बाईंनी असं अर्जुनला अचानक का बोलवलं असेल ग असं म्हणते आता पूर्णाची. अहो पूर्णाई, आपल्याला त्या कोर्टाच्या केसबद्दल काय कळतं असं म्हणते आता कल्पना. मला तर हे पण माहिती नव्हतं की आजच्या आज हेअरिंग मागता येतं, म्हणून तर मला भीती वाटते ना असं म्हणते आता पूर्णाची. म्हणजे ती बाई महिपतला साथ देते, म्हणजे ती प्रामाणिक नसणारच. त्यात आपल्या घरात ही अशी घाई गडबड. तर आता इथे खरंच कसं काय असं दाखवलं माहित नाही. म्हणजे आता ही पूर्णाची म्हटली की ती बाई महिपतला साथ देते म्हणजे ती वाईटच असेल, तर मग आता ही प्रिया तर पूर्ण बाजूनेच आहे, महिपतच्या साक्षीच्या बाजूने आहे ती, मग ती कशी काय ना चांगली वाटते. खरंच कसं काय हे दाखवलंय खरंच कळलं नाही आजच्या एपिसोडमध्ये. प्रेक्षक हो, तुम्हाला पण हाच प्रश्न पडला का? कमेंट नक्की करा. कल्पना त्या बाईच्या मनात जे काय असेल ना ते त्रासदायकच असेल असं म्हणते आता पूर्णाजी. तर मग आता अस्मिता म्हणते, त्रास तर मला होतोय ना. त्या हिअरिंगमुळे अर्जुन, त्याची बायको तन्वी सगळे कोर्टात गेले आणि माझ्या चोरोटीची तयारी राहिली. अर्जुनच्या बाकीच्या केसेस घरापर्यंत पोहोचत पण नाही, पण ही मधुभाऊंची केस घरात ठिया बांधून बसली आहे आणि आपण सगळे तिच्या अवतीभवती नाचतोय. तर आता परत कोर्ट दाखवले. तर आता इथे दामिनी म्हणते, आतापर्यंत कुठलेही ठोस पुरावे नसताना हे काय स्वतःचा हे का सोडतच नाहीये. असंच चालू राहिलं तर तुम्ही ही केस पुढचे 15 वर्षही खेचाल असं म्हणते दामिनी. ह्याला काही अंतच नाहीये, पण न्याय देवता असं होऊ देणार नाहीये असं म्हणते आता दामिनी. युअर ऑनर, आमच्या बाजूने आम्ही सगळे पुरावे सादर केलेले आहेत. आमच्या दृष्टीने ही केस संपली आहे. तर आता अजून एक पुराव्यांची फाईल आता दामिनी जज साहेबांना देते. तर आता ती फाईल बघतात जज साहेब. त्याच्यामध्ये फिंगरप्रिंट एक्झामिनेशनचे रिपोर्ट्स असतात आणि ते वाजवर मधुभाऊंचे असतात फिंगरप्रिंट्स आणि मधुभाऊंचे एपिस्टोलवरही फिंगरप्रिंट्स असतात. तर बघा प्रेक्षक हो, या प्रियाने सगळे फिंगरप्रिंट्स पुसून आता मधुभाऊंचा हात लावलेला असतो त्या सगळ्या गोष्टींना. पण ही केस ना इतकी बावट आहे. प्रिया तर साक्षीपेक्षाही मोठी क्रिमिनल आहे, पण अर्जुनला आणि सायलीला अजूनही हे कळतच नाही आहे. ह्या फाईलवर असलेले, पिस्तुलावर असलेले मधुकर पाटील यांचे असलेले फिंगरप्रिंट्स, त्याचा रिपोर्ट, आय विटनेस प्रिया मधुकर हिची साक्ष
आणि असे बरेच पुरावे आहेत. आम्ही हे आता निर्विवादपणे सिद्ध केलं आहे की साक्षी शिखरे हिचा या केसशी काहीही संबंध नाही आणि विलासा खून ह्या मधुकर पाटील ह्यांनीच केलाय. तर आता इथे परत सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता कल्पना म्हणते, अगं अस्मिता किती चिडचिड करशील, बाळाकरता चांगलं नसतं अगं हे. गरोदर बाईनी शांत राहायचं असतं असं म्हणते आता पुण्याची, आनंदात राहायचं असतं. पण मी आनंदात कशी राहू असं म्हणते आता अस्मिता. उद्याच्या कार्यक्रमासाठी मला शॉपिंग सुद्धा करता येत नाहीये. एकही मला ऑनलाईन साईट सापडत नाहीये जी साड्यांची डिलिव्हरी उद्या देईन असं म्हणते आता अस्मिता. तर आता पुण्याची म्हणतात, सगळ्याच गोष्टी तुमच्या इंटरनेट करत नाही हा. अजूनही कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या हक्काच्या मायाच्या माणसानेच करायच्या असतात असं म्हणते आता पुण्याची. कल्पना, तो आपला साडीवाला आहे ना त्याला बोलावं असं म्हणतात पुण्याची. आणि हिला पाहिजे त्या साड्या घेऊन दे. तर आता अस्मिता म्हणते चालेल चालेल. मग मी पिवळी घेऊ का लाल घेऊ? ॲक्च्युली माझ्याकडे जांभळा रंग नाही आहे. माझ्याकडे हिरवी साडी आहे, तर हिरवी साडी नेसायची असते का असं म्हणते अस्मिता. ही काय सगळ्या साड्या घेतल्याशिवाय काय राहणार नाही असं म्हणते आता पुण्याची. तू आधी साड्या बघ आणि मग काय ते ठरव असं म्हणते आता कल्पना. तर आता इथे परत कोट सीन दाखवले. तर आता अर्जुन म्हणतो, तुम्ही असं काहीही सिद्ध केलेलं नाहीये. आणखीन किती वर्ष तुम्ही तेच बोलणार आहे ॲडव्होकेट सुभेदार असं म्हणते आता दामिनी अर्जुनला. 2 वर्ष झाले. हे ऑनर गेले 2 वर्ष विलास मर्डर खटला चालू आहे असं म्हणते दामिनी. ॲडव्होकेट सुभेदार 2 वर्ष कोर्टाचा वेळ फक्त वाया घालवतायत जज साहेब. मी कोर्टाला नम्र विनंती करते की ह्या खटल्याचा निकाल कोर्टाने लवकरात लवकर द्यावा. माझ्या आशिलाची निर्दोष मुक्तता करावी आणि मधुकर पाटील यांना कठोरातली कठोर शिक्षा करावी. युअर ऑनर, महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस ह्या खटल्याकडे डोळे लावून बसलाय. आता आणखी उशीर नको. तर आता हे ऐकून सगळे खूप खुश होतात. म्हणजे प्रिया, नागराज, महिपत हे सगळे खूप खुश होतात. मात्र मधुभाऊ, सायली आणि अर्जुनला मात्र हे ऐकून जरा धक्काच बसतो. तर आता जज साहेब म्हणतात, ऑर्डर ऑर्डर. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, युअर क्लोजिंग स्टेटमेंट प्लीज. मिलोड. ॲडव्होकेट देशमुखाने आवाज चढवून छान भाषण केलं. केसना वेळ लागतो हे त्यांनाही माहितीच असणार असं म्हणतो अर्जुन. मी सत्याच्या खूप जवळ पोचलोय मिलोड असं म्हणतो अर्जुन. आणि मी हे सिद्ध करून दाखवेन की माझे आशील मधुकर पाटील निर्दोष आहेत. कधी असं म्हणते आता दामिनी. कधी? आपण हयात असताना तरी तुम्ही सिद्ध करू शकणार आहे ना हे असं म्हणते आता दामिनी. काय स्वर्गातनं आणि नरकातनं हीच केस लढायची आहे आपण असं म्हणते आता दामिनी. तर आता महिपत आणि बाकी सगळे हसायला लागतात हे ऐकून. आमचे सगळे पुरावे सादर करून झाले तसं म्हणते दामिनी. फक्त ॲडव्होकेट सुभेदार म्हणतायत म्हणून दरवेळी कोर्टात यायचं असं आता नाही होणार असं म्हणते आता दामिनी. ॲडव्होकेट सुभेदार ह्या कोर्टात येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या वेळेला काहीतरी किंमत आहे. युअर ऑनर, हा वेळ काढूपणा आता फक्त तुम्ही थांबू शकता. दॅट्स ऑल. ऑर्डर ऑर्डर असं म्हणतात होता जज. आपापल्या बाजू मांडण्यासाठी प्रतिस्पर्धक वकिलांना हवे तेवढा वेळ हा मिळालाच हवा असं म्हणतात जज साहेब. असं कोर्टाचं मत आहे. कोर्ट त्याला वेळ काढूपणा म्हणत नाही असं म्हणतात आता जज. परंतु आज ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी कोर्टासमोर सादर केलेले मुद्दे योग्यच आहेत. तर आता महिपत खूप खुश होतो ऐकून. तर आता अर्जुन आणि सायलीला खूप टेन्शन येतं. जर त्यांना आणखी कोणतेही पुरावे सादर करायची इच्छा नाही आहे तर परिस्पर्धी वकिलांनी काही ठराविक कालावधीत त्यांचे जे मुद्दे खोदून काढण्याची तयारी दाखवावी. नाहीतर कोर्टाला आपला निकाल देण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही असं म्हणतात जज. त्यामुळे सदर कोर्ट ह्या केससाठी आता फक्त 25 दिवस देत आहे. जुलै महिन्यात ह्या केसचा निकाल लागणार म्हणजे लागणार असं म्हणतात आता जज. तर आता खूप घाबरतात मधुभाऊ, अर्जुन आणि सायली. ही शेवटची संधी. द कोर्ट इज ॲडजर्न्ड. तर आता हिअरिंग इथेच संपते. तर दामिनी खूप खुश होते आणि आता ती अर्जुनकडे बघते. तर आजचा एपिसोड मात्र इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता रिकॅपमध्ये तन्वी म्हणजेच प्रिया ही आता तेल सांडते मुद्दाम, कारण तिथे येऊन आता अस्मिता पडावी म्हणत. तर आता प्रतिमा वगैरे घरी आलेले असतात चोरोटीसाठी. तर आता प्रतिमा म्हणते, खूप छान दिसतेस अस्मिता, चला आता चोरोटीचा कार्यक्रम सुरू करूया असं म्हणते आता पुण्याची. तर आता इथे प्रियाने तेल सांडल्यामुळे अस्मिताचा तोल जातो आणि ती पडणार असते. तर आता सायली पकडते अस्मिताला. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.